इथं बघू शकताय, इथं डायरेक्ट गरम झाली आणि एका लेकची टाकली होती, त्यामुळे मोटर बंद झाली. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आलो आहे आपण आपल्या खालच्या रानात. पुन्हा आलो होतो इकडं खालच्या रानात तळ्याच्या साईडला. तिकडे काल आपण रोप उपरून ठेवलं आहे ते कांद्याचं, तर ते सावलीला ठेवण्यासाठी आलो मित्रांनो आपण. तर आता तेवढं जाऊन आपल्याला रोप वगैरे जरा सावलीला ठेवायचे, कारण की आज काय लेबर येणार नाही आहे. तर त्यामुळं आता ते रोप सगळं एका जागेवरती गोळा करून ठेवायचं आहे. उन्हानं सगळं सुकून जाईल. तर त्याच्यासाठी आता आपल्याला ते सावलीला ठेवून घ्यायचं आहे आणि मग परत आपल्याला वर्षा रानात जायचं मित्रांनो. ते बोरच्या मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तो, तर ती मोटर काढायची आहे, बघायचं आपल्याला नेमकं काय फॉल्ट झाला आहे, चेक करायचं आहे. आणि मग परत आपल्याला ती मोटरचा फॉल्ट जर असेल लगेच रिपेअर होण्यासारखं तर रिपेअर करून आपण परत सोडायची. तर असं नियोजन आहे आता. तर चला आता हे रोप वगैरे एका साईडनं ठेवून घेऊया. इकडं ह्या झाडांच्या खाली ठेवून घेऊ आपण ते, म्हणजे मग उद्यापर्यंत त्याला काय अडचण येणार नाही. कारण की ते तिकडं आत्ता जिथं काढलं होतं ना, तिथंच आहे साऱ्यांमध्ये. ते असं इकडे एका झाडांखाली ठेवून घेऊया, म्हणजे काय अडचण नाही. परत आपल्याला तळ्यामध्ये पाणी सोडायचं आहे. मोठं चालू करून आपण काय पाणी सोडून घेऊ. तर चला आधी रोप इकडे सावलीला ठेवून घेऊ सगळं, मग मोटर चालू करूया. इथं बरेच पेंड्या काढून ठेवलेल्या आहेत आधीच्या, आणि आधी काही ठेवलेलं आहे. तर हे पण आता तसंच त्या प्रकारे सावलीला ठेवून घेऊ. तर इथं आता आपण रोप ठेवून घेतले सगळं. जेवढं काढून ठेवलं होतं तेवढं रोप सगळं ठेवून दिलं आता सावलीला. चला आता करूया आपण विहिरीवरची मोटर चालू, तळ्यात पाणी सोडूया आता इथं, आणि मग जाऊया आपण घरी. आज एकादशी आहे, आज पुत्रदा एकादशी आहे. सो मग घरी जाऊन आता खिचडी वगैरे खाऊया आणि मग जाऊया आपण मोटर काढायला वरच्या रानात. तर चला आता आधी इथं जाऊन मोटर चालू करूया आणि मग घरी जाऊया. झाली मित्रांनो इकडे मोटर चालू. तर आता ह्यातलं पाणी कमी होऊन ह्याच्यात तरी वाढेल थोडं. म्हणजे लाईट नसल्यावर मित्रांनो डायरेक्ट पाणी घेता येतं तळ्याचं. जेवढं जास्त पाणी असेल तेवढं प्रेशरने पाणी येतं. तर त्यामुळं आधी लाईट आहे तोपर्यंत भरून घ्यायचं तळं, आणि मग लाईट जेव्हा नसेल तेव्हा मग विदाऊट लाईट पण मोटर पण पाणी येतं. तर त्यामुळं आता गच भरून ठेवायचं आपल्याला. चला आता जाऊया घरी. आता खिचडी वगैरे खाऊन जाऊया आपण मोटर काढायला. तर मम्मीने ते सगळे पुढे गेले मोटर काढायला, आणि आता आपण पण चाललो आहे. तर चला आता जाऊया पटकन. आता गाडीवरच जाऊया डायरेक्ट, कारण की ते वाट बघतात ते आपली. कारण की आपल्याशिवाय तर काय मोटर निघणार नाही, सो त्यासाठी आपल्याला जायचं आता लगेच. तर चला आता निघूया आपण वरच्या रानात मोटर काढायला. आलो आहे मित्रांनो आपण. बघू शकता आता सगळे वाट बघत बसले. तर चला आता बघूया काढून काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सॉल्व झाला तर लगेच टाकून देऊ आपण. आधी काढून बघूया आता. थांब गौरव एक मिनिट. आरती आली ना रो तर मित्रांनो आपण फॉल्ट झाला होता, पाईप निघून गेला होता. तर आता ते पाईप जोडला आहे आता परत, आणि मोटर पण परत सोडून घेतली. तर चला आता करूया आपण चालू आणि बघूया काय होतंय कसं. चला आता बघूया आपण चालू करून.
तर मित्रांनो झाली आता मोटर चालू. चला आता लावूया आपण बंद करून. तर चला आता झाली मोटर चालू. पाणी सोडले आता विहिरी. चला चक्कर टाकून येतो आपण विहिरीवर. तसं पाणी फुल येतं आहे का काय तसं तिथं पडतं आहे पाणी फुल प्रेशरने. चला आता जाऊया आपण घरी जाऊया आपण रोप काढायला सारे ओढायला जाऊया. आता आपण डायरेक्ट खालच्या आपण वरच्या रानातली मोटर चालू करून आलो आहे. आणि आता आपण त्या दिवशी इथं ह्या विहिरीत सोडलेली मोटर आपल्याला घेऊन जायची आता. तर चला आता ही टाकलेली मोटर आपण काढूया आणि घेऊन जाऊया आता परत आपल्या तिकडच्या विहिरीत. कारण की इथली बारी संपली आपली. तर आता तिकडे टाकायची आपल्याला टमाटोला पाणी सोडायला. तर चला आता ती काढू आणि घेऊन जाऊ तिकडच्या विहिरीत. तर चला मित्रांनो आता काढली मोटर जाऊ घेऊन आता हिला खालच्या रानात. तर मित्रांनो आली आता ह्या विहिरी मोटर घेऊया आपण असं सोडून. सोडायचे का? तर ही गेली मित्रांनो मोटर खाली. आता जोडूया आपण सोडूया टोमॅटोला पाणी. द्या जोडून आणि करा टोमॅटोला पाणी चालू. तर चला मित्रांनो आता आपण करूया तिकडं राहिलेलं काम कंप्लीट. थोडं दंड वगैरे राहिले ते ओढून घेऊ आपण. इकडचा खालचा दंड मित्रांनो ओढून झालाय. आता घ्यायचं आपल्याला इकडं पाणीवर. इकडं चाललंय अजून रोप काढायचं सगळ्यांचं. तर मामा मामी काढतात ते इकडं मम्मी पप्पा काढतात. चला आता करू ना सारे भरून घ्यायला चालू करू. सोडूया तळ्याचं पाणी त्याच्यात आता. पण आधीच आज काही सारे भिजून घेऊ कारण की मग उद्याच्याला आले मग काही टेन्शन नाही. डायरेक्ट पटापट भरल्या जाईल. तर भरून घेऊ आता आपण काही सारे त्यातले. चला येणार मित्रांनो ह्या दंडाच्या साईडला तिकडे वन एंडला तिकडं सरळ असा खालच्या दंडाला जो जाणारा दंड करून ठेवला आहे त्याला पाणी लागणार डायरेक्ट. त्यापासून असं चिवून जाणार तिकडे एंडला. चला आता घेऊया आपण एक तिकडच्या खालच्या साईडनं आपण भरायला चालू करूया. डायरेक्ट मोटर चालू केली आहे होऊ शकता. तर डायरेक्ट मोटर चालू केली ते चाललं आहे पाणी आता तिकडं खालच्या दंडात एकदम एंडच्या साऱ्यामध्ये. तर चला आता त्या साईडने आपण एक सारा भिजून घेऊ आपण. आता डायरेक्ट मित्रांनो ह्या एंडच्या साऱ्यात येणारे पाणी त्या साईडनं पप्पा थांबले तसंच तिकडनं त्याच्यात मग ह्या साऱ्यामध्ये येणार आहे. चला आता एक भिजून घेऊया जेवढे होतील तेवढे. कारण की उद्या घाई गडबडीत लवकर भिजणार नाही सारे. सो त्याच्यासाठी आता जेवढे होतील तेवढे आधी एक भरून घेऊ आपण. उद्या चालत असतं पाणी सोडलं तरी पण लेबरला लावायला सुरू कर असं नाही गेलं. चला आता घेऊया भरून आपण. मग तोपर्यंत त्यांचं चाललं अजून रोप उपटायचं. रोप काढून ठेवते जाऊया आपण संध्याकाळी. मित्रांनो आपण पाणी सोडलं होतं त्या साऱ्यात 1-2 सारे भरून झालेत आपले. आणि आता आपण निघालो घरी. तर चला आता जाऊया घरी आपण. आता घरी जाऊन फ्रेश होऊन आराम करूया जेवण करून झोपूया. तर चला आता करूया आजच्या ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगला. राधे राधे.